कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच सोमवार दिनांक 13 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी स्वतः कोपरगाव शहरात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। डीवायएसपी अमोल भारती यांच्या उपस्थितीत संभाजी महाराज सर्कल, अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरासह विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 35 वाहन चालकांवर कारवाई करत 20,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे। तसेच 3 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। नागरिकांमधून मात्र असा सवाल उपस्थित केला जात आहे की अशी कडक कारवाई, नाकाबंदी आणि नियमित पेट्रोलिंग यापूर्वीच झाले असते तर वाढत्या चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला असता का? दरम्यान डीवायएसपी अमोल भारती, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चोरी झालेल्या विविध ठिकाणी पाहणी करून शहरातील संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि बंदोबस्त वाढविला आहे। आता या धडक कारवाईनंतर तरी शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा कोपरगावकर व्यक्त करत आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।